वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अंतिम सामना पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती दर्पण वर्तक एकदा बोला गणपती बाप्पा। पहिला चेंडू ऑन साइडला खेळला गेला। पहिला चेंडू मितेश चुरीच्या बॅट मधून आली एक धाव। धावसंख्येचा श्री गणेशा पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत आई जीवदानीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नवापूरच्या मैदानावरती आपण ही अंतिम मॅच पाहतो, जिथे एमसीसी क्रिकेट क्लब आगाशी आयोजित एबीपीएल म्हणजेच आगाशी वाडवळ प्रीमियर लीग सीझन क्रमांक 2 चा अंतिम सामना आपल्या समोर आला आहे। यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनरेज लागत असताना चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या दिशेने। एक आली एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 3 चेंडूचा खेळ समाप्त। 3 धावा इथे स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, नो बॉलचा पंचांचा इथे इशारा आपल्याला पाहायला मिळाला। या चेंडूवरती नो+1 एकंदरीत 2 धावा जोडल्या गेल्यात। यावेळेसचा बॉल बॅकफुटला येत असताना कट केला गेला मितेश चुरीने। यावेळेस या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा। 4 चेंडूचा खेळ समाप्त, 7 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। यावेळेचा बॉल ड्राइव्ह केला गेलाय। अंतिम सामन्याचा पहिला चौकार मितेश चुरीच्या बॅट मधून आलाय। अकरा धावा तब्बल 5 चेंडू अखेरीस स्कोर कार्ड वरती। यावेळेस बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकत असताना एकंदरीत 13 धावा एका षटका अखेरीस स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। चांगली सुरुवात अंतिम सामन्याची पाहायला मिळाली टीम शनेश्वराय रॉयल्स संघासाठी, जिथे मागच्या पर्वाचा विजेता म्हणून टीम 10 स्टार संघाला पाहिलं गेलंय। मात्र या स्पर्धेमध्ये इतिहास बदलण्यासाठी टीम शनेश्वराय रॉयल्स संघ उतरलाय। मागच्या पर्वाचे विजेते जरूर तुम्ही असाल, मात्र हे पर्व वेगळं आहे, हा सीझन वेगळा आहे आणि या सीझन मध्ये बोलबाला फक्त शनेश्वराय रॉयल्सचा पाहायला मिळेल। या चेंडूवरती आलाय बॅटर तेजसच्या बॅट मधून चौकार। स्टेटमेंट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं टीम शनेश्वराय रॉयल्स संघाच्या मार्फत खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं। एकंदरीत 17 धावा स्कोर कार्ड वरती। यावेळेचा बॉल फुल टॉस, त्याला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, चेंडू गादरच झाला नाहीये। या चेंडूवरती आली एक एकेरीने धावफलक पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 18 वरती। 2 चेंडूचा खेळ समाप्त। आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ समाप्त झाला। 18 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात, ज्यामध्ये 5 मध्ये 10 मितेश चुरीच्या बॅटमधून आल्या, तर तेजसने 4 मध्ये 7 बनवल्यात। पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती आले एक धाव एकेरीने धावफलक पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचतीये 19 19 धावांवरती धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये। यावेळेचा बॉल बॅटला केवळ दिशा दिली आहे चेंडूला, एक आली या चेंडूवरती। एकेरीने धाव संख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या जाऊन पोहोचतीये एकंदरीत 20 धावांवरती। 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला, 20 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। यावेळेचा बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, एक आली, एकंदरीत धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचली आहे। 5 चेंडूचा खेळ समाप्त, 21 धावा स्कोर कार्ड वरती, जिथे तेजसने 5 चेंडू फेस केलेत, 8 त्याच्या बॅट मधून आल्या, 7 मध्ये 5 मितेश चुरीला आपण खेळताना पाहतोय।
या वेळेचा बॉल कव्हर्सला खेळला गेलाय. निर्धाव चेंडूसह 2 षटकांचा खेळ समाप्त, जिथे 2 षटकांमध्ये 10.5च्या सरासरीने 21 धावा टीम शनेश्वराय रॉयल संघाने स्कोअर बोर्ड वरती जोडल्यात. 21 धावा विनागड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून पुढे करंट रन रेट पाहिला तर 10.50 चा याच प्रकारे फलंदाजी केली तर जाऊन पोहोचाल तुम्ही 52 पर्यंत. इथून पुढे 42 पर्यंत. इथून पुढे तुम्ही तब्बल 12.00च्या सरासरीने फलंदाजी केली तर 45 आणि 14च्या पूर्णांकने फलंदाजी केली तर 49 पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात पाहायला मिळाला. प्रत्येक चौकाराला दिविशा विमल सिंग यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. यावेळेसचा बॉल चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं. दर्पण वर्तक तिथे तैनात होते, त्यांच्या मार्फत आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. अन्वय वर्तकला आपण गोलंदाजी मॅच वरती पाहतो. आतापर्यंत चांगली राहिली आहे गोलंदाजी अन्वयची. यावेळेचा बॉल यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद होत असताना तेजस चौधरीचा सप्लाय खेळ. विकेट क्रमांक 1 चं पतन अन्वय वर्तकला मिळाली आहे. पहिली सफलता. बावीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, जिथे अन्वय वर्तकला या सामन्याचं पहिलं यश मिळालंय. स्वतः कर्णधार अन्वय वर्तक आणि कर्णधाराने त्याची जबाबदारी ज्या ज्यावेळी त्याला संधी दिली गेली त्यावेळी त्याने त्याची जबाबदारी पार पाडली आहे. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू त्या हाताला गेला. निर्धाव चेंडूची सांगता 4 चेंडूचा खेळ समाप्त. 22 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इथे फंबल पाहायला मिळालाय. 1 धावेने धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलाय. धावसंख्या एकंदरीत पोहोचतीये स्कोअर बोर्ड वरती 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये, जिथे ओपनिंग बॅटर स्वतः कर्णधार मितेश छोरीला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतो होता, जिथे 8 मध्ये त्याने 13 बनवल्यात. यावेळेचा बॉल बॅकफुटला येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, 1 आली आहे. एकेरीवरती समाधान मानलं जाईल. एकेरीने धावफलक पुढे सरकत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगलं षटक राहिलं अन्वय वर्तकचं, जिथे केवळ 3 धावा खर्च करत असताना 1 विकेट अन्वय वर्तकच्या नावावरती राहिला. तीन षटकांचा खेळ समाप्त, जिथे 24 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. यावेळेचा बॉल बॅकफुटला येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती आले 1 धाव. एकेरीने धावफलक पुढे सरकत असताना 25 धावा स्कोर कार्ड वरती. डीबीएनच्या मार्फत आपण लाईव्ह पाहत असलेली, थेट प्रक्षेपण पाहत असलेली ही स्पर्धा, जिथे आपण आमच्या साथीला ऍज अ मॅन्युअल स्कोरर म्हणून आदेश पाटील जोडले गेल्यात. यावेळेचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला.
धावसंख्या 26 धावा, 26 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल पहिल्या इनिंग मध्ये अंतिम सामन्याच्या, जिथे आपण पाहतो 10 स्टार्स आणि त्यांच्या अगेन्स्ट शनैश्वरा रॉयल्स या दोन संघांदरम्यान सुरू असलेली मॅच. यावेळेसचा बॉल बॅकफुटला येऊन खेळला गेलाय. या चेंडूवरती आले 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतीय 27 वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धाव आपल्या स्कोर कार्ड मध्ये पाहायला पाहतात. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. यावेळेसचा बॉल पहा, काय चेंडू हाताळला होता. चारो खाणे चित केला गेला मितेश छुरीला. पहा, प्रितेश छुरी आणि मितेश छुरी दोघे बंधू आहेत आणि बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये एक फलंदाजी चांगली करतोय तर दुसरा गोलंदाजी मध्ये कहर ढातोय. या दिवस देखील फलंदाज राहुल कवळी यांना मैदानाच्या बाहेर परतावं लागतंय. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी झाली. मागचा षटक अन्वय वर्तक 6 चेंडू हाताळले, केवळ 3 धावा खर्च केल्यात. प्रितेश छुरी हे षटक जिथे 5 चेंडू हाताळले, केवळ 3 धावा खर्च केल्यात. मागच्या 2 षटकामध्ये धावसंख्येला लगाम लगावण्यात आलाय, जिथे पहिल्या 2 षटकामध्ये 21 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या होत्या. या आता 12 चेंडू मध्ये केवळ आणि केवळ 11 मध्ये 6 आल्या. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, जिथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना षटक समाप्त झाले. 4 धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 27. विजयासाठी 28 लक्ष्य टीम 10 स्टार्स संघाला या स्पर्धेमध्ये सलगच्या दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळवावं. जर विजेतेपद मिळवायचं असेल तर बनवावे लागतील येणाऱ्या 24 मध्ये 28 धावा. पहिल्या 2 षटकाचा विचार करता पहिल्या 2 षटकामध्ये होत्या तब्बल 10.5च्या सरासरीने 21 धावा. तदनंतर मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये पहा, बॉलिंग कार्ड आपण पाहतो. दर्पण वर्तक 1 षटक 13 धावा. तदनंतर मयुरेश राऊत यांनी षटक हाताळला, जिथे 8 धावा खर्च करत असताना कोणती विकेट मिळाली नाही. त्यानंतर मॅच मध्ये टर्निंग पॉइंट आला, ज्यावेळेस अन्वय वर्तक गोलंदाजी मार्कवरती आले. पहिलं षटक त्यांनी हाताळलं, वैयक्तिक सांघिक 3रं षटक, जिथे केवळ 3 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्यांना मिळाला. तदनंतर प्रितेश छुरी गोलंदाजी मार्कवरती केवळ 3 धावांचा षटक. एकंदरीत 27. विजयासाठी 28 ची आवश्यकता. चला, टीम शनैश्वराय रॉयल्स संघासाठी पारितोषिक आलंय. जर हा सामना टीम शनैश्वराय रॉयल्स संघाने जिंकला तर दिविशा विमल सिंग यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 24 चेंडू आणि 28 ची आवश्यकता. दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वामध्येच सर्व काही आपल्याला पाहायला मिळालं, जिथे आपण प्रत्येक सामन्यामध्ये काही ना काहीतरी वेगवेगळं पाहिलं. पहिल्या दिवशी आपण पाहिलं धावसंख्या शेवटच्या चेंडूपर्यंत जात होती, मात्र धावसंख्या चेज होत नव्हती. 2 सामने असे झाले की 1 चेंडू 1 ची आवश्यकता असताना ते सामने चेज झाले नाहीत. आजच्या दिवसातील एक सामना जिथे 1 चेंडू आणि 4 ची आवश्यकता असताना तो चेज झाला. इथे आपण अंतिम सामन्यामध्ये 24 मध्ये 28 पाहतोय, पण या 24 मध्ये 28 बनवताना तुम्हाला मेहनत 24 मध्ये 40 बनवण्यासारखी करावी लागणार आहे, कारण शनैश्वराय रॉयल्स संघ त्यांना देखील कमी लेखून चालणार नाहीये. 28चं लक्ष, 4 षटकांचा खेळ, 24 मध्ये विजयासाठी 28 ची आवश्यकता. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये
षटकामध्ये दर्पण वर्तक आणि मयुरेश राऊत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मयुरेश राऊत स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. मितेश छुरी गोलंदाजी मार्कवरती, तर दर्पण वर्तक नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या इनिंगची सुरुवात. पहिला बॉल कट केला गेला. पहिल्या बॉल वरती आली आहे 1 धाव. धावसंख्येच्या श्री गणेश आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडू अखेरीस 1 धाव येत असताना दर्पण वर्तक यांना आपण आता स्ट्रायकिंग एंडला पाहू शकतो. यावेळेचा बॉल ऑनसाइडला खेळला गेलाय. चेंडू चाललाय सरळ 1 सीमा रेषा पार. दर्पण वर्तक यांच्या बॅटमधून +4 आला ABPL चौकार. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 5 धावा स्कोर कार्ड वरती, जिथे 10 स्टार्सचा संघ. यावेळेचा चेंडू रनआउटची संधी निर्माण झाली आहे. आता 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाली आहे 7 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 7 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मयुरेश राऊत स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. यावेळेचा चेंडू लाईन बाहेर पाहायला मिळेल. बॅट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत. इथे सातत्याने आता दबाव पाहायला मिळतो मितेश छुरी यांच्यावरती. यावेळेचा चेंडू केवळ हलक्या हाताने पुश केला असता 1 आली. एकीने धाव फलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 9 वरती. विजयासाठी आता 19 ची आवश्यकता असेल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा केवळ चेंडूला दिशा दिली आहे. या चेंडूवरती आले 1 धाव. एकीने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 10 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल वाईड लाईनला पुन्हा एकदा भेटला गेला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत. इथे 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला, जिथे 11 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न चालला गॅप मध्ये. या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वरती. यावेळेचा चेंडू कट केला गेला, मागे चाला 1 आला. एकीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं एका षटकाचा खेळ समाप्त. जिथे पहिल्या इनिंगचा विचार करता पहिल्या षटकामध्ये 13 होत्या, या इनिंगच्या पहिल्या षटकामध्ये 14 आपल्याला पाहायला मिळतात. 18 चेंडू आणि विजयासाठी 14 ची आवश्यकता. एका षटकामध्ये 14 जमा केल्यात. आता उर्वरित 18 मध्ये 14 ची आवश्यकता. यावेळेचा चेंडू सरळ यू मिस आय विल डेफिनेटली. मयुरेश राऊतचा खेळ समाप्त. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज गौरवला मिळते विकेट. पहा हा सामना जर शैनेश्वर रॉयल्स संघाने जिंकला, हा सामना जर ही धावसंख्या डिपेंड करण्यामध्ये यश आलं तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल या संघाला, जिथे आता 17 मध्ये 14 ची आवश्यकता आहे. न्यू बॅटर अन्वय वर्तक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळेचा बॉल हलक्या हाताने खेळला गेलाय. या चेंडूवरती आले 1 धाव. विकेटने धाव फलक पुढे सरकते. धाव संख्या 15. येणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये उर्वरित असतील आता 16. विजयासाठी 13 ची आवश्यकता. 16 बॉल 13 चं समीकरण. चांगला खेळ आतापर्यंत टीम 10 स्टार्सच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, जिथे दर्पण वर्तक यांना आपण स्ट्रायकिंग एंडला आता पाहतोय. यावेळेचा बॉल पहा पडल्यानंतर आतमध्ये वेगाने आला, मात्र इथे पहा नशिबाची साथ देखील मिळत नाही. या चेंडू सरळ पहा मागे थ्रो करण्याचा प्रयत्न पाहायला लागून मैदानाच्या बाहेर गेला. 15 चेंडू आणि आता 11 ची आवश्यकता. पंधरा चेंडू 11 ची आवश्यकता. 10 स्टार्स विजयासाठी केवळ 11 धावा दूर. यावेळेचा बॉल नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेलाय. उर्वरित चेंडू 15. आता इथून पुढे बनवायचे आहेत 10.
अन्वयने चौका मारला तर 200 रुपये. नाव दिविशा तेजस दिविशा विमल सिंग. 12 चेंडू आणि विजयासाठी 6ची आवश्यकता. प्रितेश छुरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अन्वय वर्तकसाठी एक पारितोषिक आलंय. दिविशा विमल सिंग यांच्याकडून एक पारितोषिक आलंय अन्वय यांच्यासाठी. जिथे जर चौकार अन्वय यांनी ठोकला तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिला 2 षटकांचा खेळ पाहता 22 धावांवरती 2 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते 10 स्टार्सची. तर स्कोर कार्ड वरती शनेश्वराय रॉयल संघाने पहिल्या 2 षटकाखेरीज 21 धावा लगावल्या होत्या. म्हणजेच एका धावेने सद्यस्थितीला पुढे आपल्याला पाहायला मिळतो टीम 10 स्टार्स. मात्र 10 स्टार्स एका धावेने पुढे आणि धावसंख्या एवढी कमी आहे याचं कारण मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेला बॅटर आणि जो मैदानाच्या बाहेर एक खेळाडू अजून मैदानाच्या आतमध्ये तेच दोघे उभे होते. म्हणजेच प्रितेश छुरी आणि अन्वय वर्तक या दोघांनी मिळून केवळ 6 धावा खर्च केल्या शेवटच्या 12 बॉलमध्ये. यावेळेसचा बॉल ड्राईव्ह केला गेला. चेंडू चालला गॅप मध्ये. या चेंडूवरती आली 1 धाव. एकीने धाव फलक पुढे सरकत असताना अन्वय यांना आता स्ट्रायकिंग एंडला पाहतो. जिथे अन्वय यांनी जर चौकार ठोकला तर 200 रुपयाचं पारितोषिक अन्वय यांच्यासाठी इथे जाहीर करण्यात आलं. दोघं स्ट्राईक म्हणजे मॅच इन राहिले तरी 200 रुपये. दोघांनी मॅच जिंकली. आणि दोघांनी सामना जर हा जिंकवला तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल. देणार का पैसे माहित नाही. हे पैसे देणार ना. हा देणार ना तो काय. 11 चेंडू आणि 5ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू मागे खेळला गेलाय. एक आली या चेंडूवरती. एकीने धाव फलक पुढे सरकत असताना धावसंख्या आता जाऊन पोहोचते 24 वरती. विजयासाठी येणारे चेंडू 10 आणि बनवायच्या 4. अगदी 4 धावा दूर आपल्याला पाहायला मिळते 10 स्टार्सची टीम या दुसऱ्या पर्वात देखील विजेता होण्यापासून. दहा मध्ये 4ची आवश्यकता. यावेळेसचा देखील चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. कोणती धाव नाही या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. 3 मध्ये आता 4ची आवश्यकता. 9 मध्ये 4ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. नो बॉलचा पंचांचा इशारा. धाव आली 1. नो प्लस 1 एकंदरीत 2 धावा इथे स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. तर उर्वरित चेंडू 9 आणि बनवायच्या 2. 9 मध्ये 2 कोणता खेळाडू विनिंग शॉट इथे पाहायला मारेल. जिथे 9 मध्ये आता 2ची आवश्यकता. पहा अन्वय वर्तकच्या बॅट मधून तो चौकार येईल की प्रितेश छुरीच्या बॅट मधून. यावेळेसचा बॉल केवळ दिशा दिली आहे. आता मात्र केवळ 1 धाव दूर. दुसरीचा प्रयत्न थांबवला गेलाय. 1 धाव दूर असताना आपल्याला पाहायला मिळते टीम 10 स्टार्स पर्व क्रमांक 2 एमसीसी क्रिकेट क्लब आगाशी आयोजित आगाशी वाडवळ प्रीमियर लीग सीझन क्रमांक 2 सलगच्या दुसऱ्या वर्षी अंतिम सामन्यामध्ये धडक मारली. सलगच्या दुसऱ्या वर्षी अंतिम सामना विजय होण्याच्या मार्गावरती टीम 10 स्टार्सचा संघ. कर्णधार नो स्ट्रायकिंग एंडला प्रितेश छुरी. 1ची आवश्यकता. सामना इथे टीम 10 स्टार्स विजय संघ ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलगच्या 2 वर्ष आपण इथे या स्पर्धेचा मानकरी आपल्याला पाहायला मिळाला. आगाशी वाडवळ प्रीमियर लीग सीझन 2 आणि सीझन 2 चा मानकरी टीम 10 स्टार्स. आगाशीचा नाद रंगलाय खेळ जिंकणार.
आपल्याला पाहायला मिळाला 10 स्टार्सचा संघ, जिथे कर्णधार आणि स्वतः सर्वांनी चांगली कामगिरी केली आणि चांगली कामगिरी करत असताना सलग दुसऱ्या वर्षी देखील या स्पर्धाने या संघाने या स्पर्धेचं जेतेपद पटकावलंय. चला मी सर्वांना विनंती करतोय, सर्व प्रेक्षकांना आपण थांबायचंय. येत्या 5 मिनिटांमध्ये आपण पारितोषिक वितरण समारंभ सुरू करणार आहोत. चला सर्व मान्यवरांना मी विनंती करतो, सर्व प्रेक्षक आपणास देखील विनंती असेल की आपण थांबायचंय. थोड्याच वेळात आपण इथे पारितोषिक वितरण सुरू करणार आहोत. आपण